पहिला चेंडू सुरेख गोलंदाजी सुनील पवार या गोलंदाजानं मात्र प्रभावित केले। ज्या पद्धतीने संपूर्ण स्पर्धेदरम्यान मात्र त्यानं गोलंदाजी केली, एक दर्जेदार आदर्श गोलंदाजी त्याची मात्र नक्कीच होताना आपण पाहिली आहे। तर समोर मात्र एक घणाघाती फलंदाज, ज्या फलंदाजानं मात्र अक्षरशः चौकार षटकारांचा पाऊस सुपर 8च्या फेरीमध्ये पाडला होता, तोच यावेळी मात्र मोसिन स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। या दरम्यान हा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळलाय। अण्णा भुजाडी चेंडूवर आले, चेंडू अडवलाय, फेकी केली आहे, तोपर्यंत घेतली जाईल ती एक धाव। या एका धावेच्या साहाय्यानं आपण पाहतोय धावफलकाचं खाते देखील उघडले गेले। संतोष बर्डे सर, त्याचप्रमाणे बाबासाहेब शिंदे, जितू भाऊ बर्डे, अक्षय भाऊ बर्डे यांचं बहारदार आयोजन नियोजन या ठिकाणी मात्र एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीनं ही स्पर्धा संपन्न होताना आपण पाहतोय। आमदार चषक 2025चा थरार तुम्ही आम्ही सर्व अनुभवत आहोत। गोलंदाज तयार। यावेळी करणसाठी हा चेंडू लॉफ्ट केलाय, कव्हरच्या डोक्यावरून लाजवाब टायमिंग, चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत चौकार। धावफलक किती वाढताना आपल्याला पाहायला मिळेल। 5 धावा धावफलकावर लागलेले आपण पाहतोय। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मात्र सुरू असलेलं जे पाहायला मिळते, सुनीलचा हा पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र पुलचा पॉवरफुल ब्युटीफुल सक्सेसफुल फटका, चेंडू जातोय सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार, षटकार। एक चौकार आणि त्यानंतर एक षटकार या ठिकाणी मात्र करणनं जबरदस्त आक्रमक फलंदाजी इथे केलेली आपण पाहतोय। या दरम्यान हा चेंडू खरं तर या अगोदरच्या सामन्यात मात्र मोसिननं चौकार षटकारांची आतषबाजी केली होती आणि आता मात्र इथे करणनं आक्रमणाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेते। एक चांगली फलंदाजी, आक्रमक फलंदाजी या पहिल्या षटकात करताना तो पाहायला मिळतोय। 11 धावा बिनबाद 11, एक चांगली सुरुवात इथे मात्र होताना पाहायला मिळते। गोलंदाज तयार। या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एज घेतोय चेंडू, एक धाव दरम्यानच्या काळात आपण पाहतोय, एक धाव घेतली जाईल। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती दयावान 11 टीम प्रथम फलंदाजी करत असताना बिनबाद 12 धावा धावफलकावर आहेत। आज मात्र प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतभर साजरा होत आहे। आमच्या एकलव्य प्रतिष्ठानकडून सर्वांना मात्र या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील। आज मात्र या स्पर्धेचा अंतिम सोहळा, महाअंतिम दिवस संपन्न होत आहे। 2 टॉपर्समधली लढाई आहे आणि खऱ्या अर्थानं मात्र फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कुठला यासाठी मात्र संघर्ष मैदानावर रंगताना पाहायला मिळतोय। गेले 6 दिवस अतिशय दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा तुम्ही आम्ही सर्व अनुभवला आहे। खरं तर धन्यवाद द्यावे लागतील संपूर्ण आयोजक टीमचे, ज्या पद्धतीने हे सुरेख आणि दर्जेदार आयोजन नियोजन केलेलं आपण पाहतोय। जाऊयात मैदानाच्या दिशेला, चिमटे मेजर गोलंदाजी मार्कर यावेळी मात्र पाहायला मिळत आहेत। तर स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय करण यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतील। खरं तर एक चांगलं आयोजन खेळाडूंच्यासाठी मात्र एक दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून दिलं गेलं होतं। स्पर्धा अंतिम टप्प्यात, शेवटचा दिवस, पहिला सामना, 2 टॉपर्समधली लढाई। या दरम्यान हा चेंडू, यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या दिशेला, काय सुरेख झेल टिपलाय, सुरेश चेंडूवर आलेत, हवेत सारसावलेत आणि लाजवाब झेल इथे टिपलाय। फलंदाज करण इथे झेलबाद होऊन माघारी परततील। पहिला झटका या ठिकाणी मात्र बसलेला पाहायला मिळतोय। नक्कीच आमच्या 7S टीमचे देखील धन्यवाद द्यावे लागतील। एक चांगला आणि थेट प्रक्षेपण, दर्जेदार थेट प्रक्षेपण त्यांच्यामार्फत मात्र सुरू आहे। JP पॅनलचे 3ही पंच अतिशय जबरदस्त पंचगिरी करतायत। त्याचप्रमाणे आमचे राजेश साळवे DJ ऑपरेटरचं काम, त्यांचे देखील धन्यवाद असतील। त्याचप्रमाणे एक सुसज्ज मंडप व्यवस्था आपण पाहतोय कादरी मंडप अँड डेकोरेटर्सच्या माध्यमातून मात्र प्रोप्रायटर कादरी मामू यांचं देखील कौतुक असेल। एक भव्य दिव्य स्टेज आणि दर्जेदार मंडप व्यवस्था त्यांच्यामार्फत देखील या स्पर्धेसाठी मात्र नक्कीच
केली गेली आहे. दरम्यान आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. चिमटे मेजर या चेंडूवर मात्र पहिल्याच चेंडूवर या षटकाचं यश मिळालेलं पाहायला मिळतंय. कुशल यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करतायत आणि कुशलच्या बॅटमधून फलंदाजीचं कौशल्य दाखवणारा एक सुरेख फटका कव्हरच्या दिशेला बाहेर पडतोय. चेंडू सीमापार, चौकार. धावफलक या चौकाराच्या साहाय्याने पुढे जाईल. कुशल मात्र मी फलंदाजीत किती कुशल आहे हे पहिल्या चेंडूवर या ठिकाणी दाखवून देतो. एक चांगला फटका खेळलाय. या अगोदरच्या चेंडूवर मात्र चिमटे मेजर यांना यश प्राप्त झालं होतं आणि तदनंतर आपण पाहतोय कुशलनं मात्र आल्या आल्या नक्कीच गोलंदाजावर हल्ला चढवलेला देखील पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू आखूट टप्प्याचा होता. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट यावेळी मात्र पाहायला मिळेल. धावफलक 1 ने आकार घेत आता जाऊन पोहोचेल 17 धावा धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी सुरू आहे. खरं तर मोहसिननं ज्या पद्धतीनं सुपर 8मध्ये फलंदाजी केली होती, क्रीडा रसिकांचं मात्र पुरेपूर मनोरंजन आणि खऱ्या अर्थानं मात्र आक्रमक फलंदाजीचा कळस त्या सामन्यात गाठला होता. आज मात्र महत्त्वपूर्ण लढत आहे. 2 टॉपर्समधली लढत आहे आणि नक्कीच एक चांगल्या कामगिरीची अपेक्षा मोहसिनकडून देखील दयावान 11ला असणार आहे. गोलंदाज तयार. या दरम्यान हा चेंडू मात्र फील्ड होऊ शकला नाही विकेट किपरकडून. या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव फलंदाजांनी पूर्ण केली आहे. दरम्यान पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू स्वैर असेल, अवांतर असेल. धावफलक 1 ने आकार घेत 2 धावा यावेळी मात्र धावफलकात ज्या जमा होतील आणि या 2 धावांच्या सहाय्यानं आपण पाहतोय 19 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात, चांगला प्रारंभ. एक फलंदाज बाद जरूर झालाय परंतु तदनंतर आपण पाहतोय धावफलकाला गती देण्याचं काम देखील सुरू आहे आणि त्याच प्रकारे अवांतरच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र मेजर यांच्याकडून नक्कीच या ठिकाणी 2 धावा ज्या खर्च केलेल्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान हा चेंडू फुल टॉस आहे. यावेळी मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेला अण्णा चेंडूवर येण्याचा प्रयत्न करीत होते. या दरम्यान चेंडूनं मात्र सीमारेषा गाठली आहे. होतोय आर पार फरार. नेत्रदीपक, चौकार. मोहसिन नावाचं रन मशीन या ठिकाणी मात्र सुरू झालेलं आपण पाहतोय. या फलंदाजानं खरोखर प्रभावित केले. ज्या पद्धतीची फलंदाजी त्याने या स्पर्धेदरम्यान केली आहे. 23 धावा आपण पाहतोय. मेजर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. या दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 2 क्षेत्ररक्षकांमधला गॅप साधलाय. जबरदस्त टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक मात्र वेगानं चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतील, चेंडू अडवतील. तोपर्यंत आपण पाहतोय धावफलकात देखील या ठिकाणी मात्र काही धावा, नक्कीच 2 धावा या ठिकाणी मात्र ॲड होताना ज्या पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावांच्या सहाय्यानं आपण पाहतोय 25 धावा तब्बल धावफलकावर बनवल्या गेल्यात. या ठिकाणी मात्र दोन्ही संघ टॉपर्स आहेत. लढत रंगणार यात मात्र कुठलीही शंका नाही. या दरम्यान लोअर फुलटॉस चेंडू होता. समोरच्या दिशेला खेळलाय आणि क्षेत्ररक्षक इथे चेंडूवर आलाय. परतावं लागेल. इथे कुशल झेलबाद होऊन माघारी परततील. उमेश बर्डे यावेळी मात्र सुरेख झेल टिपलाय. खरं तर अगदी दुसऱ्या षटकात इथे सामना आलाय. 2 फलंदाज बाद आहे. धावफलकावर देखील चांगल्या धावा लागल्या गेल्यात. बॅट आणि बॉल मधला संघर्ष या 2 टॉपर्समध्ये नक्कीच रंगताना देखील आपण पाहतोय. क्रीडा रसिकांची बरीचशी गर्दी. मात्र आज अंतिम सोहळा आहे. अंतिम दिवस या स्पर्धेचा संपन्न होतोय आणि सकाळच्या सत्रापासून मात्र बरेचसे क्रीडा रसिक मैदानावर उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तमाम क्रीडा रसिकांचं एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याचप्रमाणे ऑनलाईन 7Sच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. खरं तर क्रीडा रसिकांनी डोक्यावर घेतलेली स्पर्धा म्हणून मात्र या स्पर्धेचा गौरव करावा लागेल, गुणगौरव करावा लागेल. अतिशय कमी कालावधीत मात्र एक दर्जेदार आणि यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. अंतिम टप्प्यात या ठिकाणी ही स्पर्धा येऊन ठेपली आहे आणि आज मात्र अंतिम सोहळा आणि अंतिम दिवसातील पहिला सामना 2 टॉपर्समधली लढत इथे मात्र रंगताना आपण पाहतोय. दयावान 11 टीम या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना 2 षटकं संपली आहेत आणि 2 गाड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय 25 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. प्रशांत काळे यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला स्वतः मोहसिन तर डॉक्टर फिरोज नॉन स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील.
25 बनवल्या गेल्यात. खरं तर 5 षटकांचा हा सामना आहे. बघूया कशा पद्धतीनं कामकाज केलं जाईल. डॉक्टर फिरोज हे देखील एक धुरंधर गोलंदाज आहेत, तर समोर मात्र मोहसिन सारखं वादळ यावेळी मात्र मैदानावर आहे. या दरम्यान हा चेंडू पॉइंटच्या दिशेला काय सुरेख फटका खेळलाय. जमिनी लगत फटके इथे मात्र मोहसिन खेळताना पाहायला मिळतोय. धावफलकाला आकार देतोय चेंडू सीमा पार चौकार. धावफलक या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळेल. एक चांगला दर्जेदार क्रिकेटिंग स्ट्रोक यावेळी मात्र मोहसिनच्या बॅटमधून आपण पाहतोय. 29 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रशांत गोलंदाजी मार्कवर स्टेप आउट करत सुरेख फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑनच्या दिशेला. लाजवाब क्षेत्ररक्षण तिथे होताना आपण पाहतोय. दरम्यानच्या काळात 1 धाव घेतली जाईल आणि या एका धावेच्या सहाय्यानं आता धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 30 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर असताना आज मात्र सायंकाळच्या सत्रात स्वतः दमदार आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या माध्यमातून मात्र यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे. तमाम क्रीडा रसिकांना याही सोहळ्याचं आग्रहाचं निमंत्रण असेल. एक चांगली दर्जेदार स्पर्धा इथे मात्र आज अंतिम दिवसात येऊन ठेपलेली आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत, तर स्ट्राईकच्या दिशेला डावखरे हाताचे फलंदाज डॉक्टर फिरोज फलंदाजी करतायत. पहिला चेंडू प्रॉपर कनेक्शन आणि हा चेंडू मात्र सीमारेषेच्या अगदीच बाहेर जाऊन कोसळतोय. षटकार. खरं तर डावखरे हाताचे फलंदाज आहेत डॉक्टर फिरोज. एक चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. इथे मात्र एक चांगला प्रारंभ, चांगला स्टार्ट करताना ते पाहायला मिळत आहेत. दरम्यान समोरच्या दिशेला हा चेंडू खेळलाय. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे क्षेत्ररक्षण केलं जातंय. फील्ड होतोय चेंडू, तोपर्यंत घेतली जाईल ती 1 धाव आणि या एका धावेच्या सहाय्यानं आपण पाहतोय धावफलक आता जाऊन पोहोचणार आहे. 37 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 37 बनवल्या गेल्यात. 2 फलंदाज बाद जरी झाले असले तरी एक चांगली धावफलकावर धावसंख्या अद्याप रचली गेली आहे. अर्थात मोहसिन सारखा एक आक्रमक धुरंधर खेळाडू फलंदाज यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रशांत काळे. नक्कीच एक अनुभवी खेळाडू आहेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये एक दमदार कामगिरी करण्याचा अनुभव आहे. आज मात्र महत्त्वपूर्ण लढत आहे. टॉपर्स मधली लढाई आहे. दोन्ही संघ फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत आणि अशा परिस्थितीत क्रिकेटचा संघर्ष मैदानावर जारी आहे. निमित्त आहे आमदार चषक 2025 चा थरार या ठिकाणी मात्र रंगतदार अवस्थेत संपन्न होताना पाहायला मिळतोय. आखूट टप्प्याचा चेंडू हे पुल करण्याचा प्रयत्न शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. यावेळी मात्र कुठलाच धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केलेला पाहायला मिळत नाहीये. धावफलक स्थिर असेल. 37 धावा धावफलकर आहेत. प्रशांतनं मात्र या चेंडूवर शांत ठेवण्याचं काम मोहसिन सारख्या एका आक्रमक फलंदाजाला केलंय. धावफलक स्थिर. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 इथे सुरू असलेलं पाहायला मिळते. हा चेंडू यावेळी मात्र बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न होता. डीप थर्डमॅनच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा होतोय आणि या दरम्यान मात्र चेंडू होईल आर पार फरार चौकार. तर आपण पाहतोय 41 धावा धावफलकर आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांची समाप्ती या ठिकाणी झाली आहे. धावफलकावर मात्र एक चांगली धावसंख्या, 2 षटकांचा खेळ अजून बाकी असेल तर एक चांगलं या ठिकाणी क्रिकेट नक्कीच या दोन्ही संघांकडून पाहायला आपल्याला मिळतंय. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय डॉक्टर फिरोज अगदी आक्रमक पवित्रा मात्र पहिल्या चेंडूपासून या फलंदाजानं धारण केलाय. तर आपण पाहतोय चिमटे मेजर गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. 4थ्या षटकाला इथे प्रारंभ होतोय. हा चेंडू सुरेख लाजवाब गोलंदाजी डावखरे हाताच्या फलंदाजाच्या ऑस्टिकच्या बाहेर मारा यावेळी मात्र चिमटे मेजर करताना पाहायला मिळत आहेत. चिमटे मेजर देखील एक अनुभवी गोलंदाज आहेत आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत या ठिकाणी मात्र नक्कीच एक चांगली गोलंदाजी डावखरे हाताच्या फलंदाजाला त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. 41 धावा, गोलंदाज तयार.
हा चेंडू मात्र फुल टॉस, एक तोफा होता गोलंदाजानं फलंदाजाला दिलेला आणि तो मात्र मोठ्या मनाने स्वीकारलाय डॉक्टर फिरोज यांनी. चेंडूला पाठवलंय डी स्क्वेअर लेगच्या दिशेला, धमाका चेंडू सीमा पार, षटकार. खरं तर या ठिकाणी मात्र दयावान 11ची स्ट्रॅटर्जी या सामन्यात जर पाहिली तर अगदी मोहसिन मात्र अगदी शांत फलंदाजी करतायत. त्यांचा स्वाभाविक आक्रमक खेळ आतापर्यंत ते खेळले नाहीत. या दरम्यान बॅक टू बॅक लगातार दुसरा, नहले पे दहला और इस दहले पे सबका दिल बहला, चेंडू सीमा पार, षटकार. डॉक्टर फिरोज नावाचं वादळ मैदानावर घोंगवताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं मात्र मोहसिननं ज्या पद्धतीनं फलंदाजी केली होती तो थोडासा आपल्या आक्रमकतेला मुरड घालून फलंदाजी करतोय, तर त्याच्या भोवती मात्र बाकीची जी फलंदाजी आहे ती आक्रमक फलंदाजी हे सर्व फलंदाज करताना देखील आपण पहिल्या षटकापासून पाहिलेत. तब्बल 53 धावा धावफलकावर बनवल्या गेल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात चिमटे मेजर यांच्यासारख्या एका दर्जेदार आणि अनुभवी गोलंदाजावर चढवलेलं आक्रमण यावेळी मात्र डॉक्टर फिरोज यांच्या मार्फत आपण पाहतोय. 5 चेंडू खेळलेत, 19 धावा त्यांनी बनवल्यात आणि एक जबरदस्त कामकाज मात्र होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर श्रीराम 11नं अभ्यास मात्र मोहसिनच्या फलंदाजीचा केला असेल, अभ्यास मोहसिनचा केला आणि पेपर मात्र डॉक्टर फिरोज यांचा आलेला या सामन्यात आपण पाहतोय. एक चांगली फलंदाजी त्यांच्या मार्फत होताना देखील पाहायला मिळते. तब्बल 53 धावा बनवल्यात, षटक क्रमांक 4 इथे मात्र मार्गस्थ असताना आपण पाहतोय. मेजर चिमटे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. इथे मात्र गोलंदाजाला कमबॅक करण्याची गरज असेल. काही धावा या षटकात मात्र मोठे फटके खेळलेत. 2 या ठिकाणी मात्र दर्जेदार षटकार डॉक्टर फिरोज यांच्या माध्यमातून खेळले गेलेत. गोलंदाज तयार. स्टेप आउट करत पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला खाली क्षेत्र निवडलंय. अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, लाजवाब फलंदाजी. इथे मात्र आपला क्लास दाखवतायत. चेंडू होतोय सीमा पार, चौकार. प्रचंड आक्रमक धोरण इथे मात्र डॉक्टर फिरोज यांनी स्वीकारले. जबरदस्त आक्रमक फटके त्यांनी खेळलेत आणि खऱ्या अर्थानं धावफलकाला गती देण्याचं काम इथे मात्र होताना पाहायला मिळते. प्रचंड आक्रमण या षटकात तब्बल 2 षटकार आणि एक तदनंतर चौकार खेळलेला आपण पाहतोय आणि धावफलक जाऊन पोहोचणार आहे 57 धावा धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 4 या ठिकाणी मात्र सुरू असलेले जे पाहायला मिळते. या दरम्यान पुन्हा एकदा आसमानी फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चेंडू मात्र मान्यवरांना मानवंदना देत जातोय अगदी स्टेजच्या दिशेला, सीमा पार, षटकार. तब्बल गेल्या 4 चेंडूंमध्ये 20 धावा इथे डॉक्टर फिरोज यांनी बनवलेल्या ज्या पाहायला मिळत आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि इथे झेल टिपलाय आणि परतावं लागतंय. एक वादळ या ठिकाणी मात्र नक्कीच शांत केलं जातंय. डॉक्टर फिरोज 7 चेंडूत 29 धावा बनवून या ठिकाणी माघारी परतलेले पाहायला मिळत आहेत. खरं तर जोरदार टाळ्या या फलंदाजीसाठी व्हायला हरकत नाही मित्रांनो. जबरदस्त फलंदाजी केली. केवळ 8 चेंडू ते खेळलेत आणि 8 चेंडूंमध्ये 29 धावा डॉक्टर फिरोज यांच्या नावावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. धावफलकाला गती देण्याचं काम अतिशय सुरेखरित्या त्यांच्या मार्फत केलं गेलं. तर आपण पाहतोय न्यू बॅटर यावेळी दीपक साळवे यावेळी मात्र नक्कीच फलंदाजीसाठी गेलेले पाहायला मिळत आहेत. तर 63 धावा धावफलकावर आहेत. 4 षटकं संपली आहेत आणि तब्बल 63 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात बनवल्या गेल्यात. शेवटच्या 5व्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ केला जाईल. आपण पाहतोय शंकर यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. अनुभवी खेळाडू आहेत. स्ट्राईकच्या दिशेला मात्र आता मोहसिन शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि अशा षटकात मात्र एक आक्रमक फलंदाज आणि एक अनुभवी गोलंदाज यांच्यातला संघर्ष इथे रंगताना पाहायला मिळतोय.
पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडू हवेत असेल, मिस टाईम होतोय फटका, एक घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न इथे नक्कीच केला जातोय आणि या 2 धावांच्या सहाय्यानं आपण पाहतोय धावफलक देखील आता वाढेल. 65 धावा धावफलकावर बनवल्या गेल्यात. खरं तर 7 चेंडूंमध्ये 12 धावा. थँक्यू. मेयर साहेब स्पोर्ट्स क्लब टाकळीमिया आणि बजरंग 11 या दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण या ठिकाणी ताबडतोब टॉससाठी यायचे. धन्यवाद. तर आपण पाहतोय 65 धावा बनवल्या गेल्यात. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकच्या दिशेला मोहसिन, स्लोवर 1 चेंडू टाकण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू अवांतर असेल. या अवांतरच्या साह्याने मात्र धावफलकात 1 ने वाढ होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 66 धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यात. अंतिम महत्वपूर्ण शेवटचं षटक. चला गणेश सेंडे आणि अभिजित करपे टॉससाठी यायचे ताबडतोब. शंकर इथे गोलंदाजी मार्कवर आहेत. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिकच्या खूपच बाहेर. पंचांनी मात्र पुन्हा एकदा कळवलंय हा चेंडू स्वैर असेल. इथे मात्र अगदी टॉपर्स मधली लढाई, थोडासा दबाव, प्रेशर इथे मात्र दोन्ही संघांवर असणार आहे. 67 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. इथे मात्र लागोपाठ 2 अवांतरच्या स्वरूपात धावा शंकर यांनी नक्कीच खर्च केलेल्या आपण पाहतोय. खरं तर मोठा फटका खेळू द्यायचा नाही या उद्देशानं त्यांनी केलेली ही गोलंदाजी आहे. मात्र त्या प्रयत्नात 2 अवांतर धावा त्यांनी खर्च केलेल्या देखील ज्या पाहायला मिळत आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू फुलर लेनचा होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवर, थोडंसं फंबल तिथे होताना पाहायला मिळेल आणि जिथे 1 धाव अपेक्षित होती तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला जरूर, परंतु पंचांनी मात्र कळवलंय इथे फलंदाज नॉन स्ट्राईकच्या दिशेला. धावबाद पंचांनी सॉफ्ट सिग्नल दिलाय आणि तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र पुन्हा एकदा थँक्यू. चला बरं, बजरंग 11 आणि मेयर साहेब स्पोर्ट्स टाकळीमिया या कॅप्टन या चला प्रताप सर टॉस करायचं आपल्याला. सर बरं का प्रताप भाऊ. हा आहेत ना, रेलकर सर आलेले आहेत. यस सर. पृथ्वी का? ओके, इथे या ना बाबा सर. आणि फलंदाज इथे बाद असेल. या ठिकाणी आपल्या स्पर्धेचे आयोजक आदरणीय बाबासाहेब शिंदे साहेब यांच्या मातोश्री सुद्धा आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आईंच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करू. या आई. त्याचबरोबर बाबासाहेब शिंदे यांचे चिरंजीव साई आणि कार्तिक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅमेरामन टॉस घ्या आणि मी आदरणीय बाबा सरांनाही विनंती करेल आपण सुद्धा या. दुसऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाते. चापाईज कॉल आणि बजरंग 11 या टीमने आपण पाहतोय टॉस जिंकलेला आहे. 2 मिनिटांमध्ये निर्णय काढला. 5 ओव्हरची मॅच राहील बरं का पृथ्वी. अहो तर आपण पाहतोय 68 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. धावबादच्या स्वरूपात एक यश या ठिकाणी मात्र मिळतंय. शंकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. स्ट्राईकच्या दिशेला मोहसिन खेळताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान हा चेंडू यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर मारा. ऑफस्टिकच्या बाहेर वारंवार या ठिकाणी मात्र अवांतरच्या स्वरूपात धावा शंकर खर्च करताना पाहायला मिळत आहेत. खरं तर एक अनुभवी गोलंदाज आहेत आणि अगदी शेवटच्या षटकाचा प्रेशर अनुभवी गोलंदाजावर देखील आपल्याला जाणवतो आहे. 3 अवांतरच्या स्वरूपात धावा या षटकात तब्बल खर्च केले आहेत. त्या दरम्यान मोहसिनला मात्र असे चेंडू जर तुम्ही टाकले तर 10 पैकी 10 वेळा ते चेंडू मात्र सीमारेषेबाहेर फिरकावले जातील. यावेळी देखील तोच प्रकार घडतोय. चेंडू सीमा पार षटकार. बीमरसाठी तर आपण पाहतोय पंचांनी या ठिकाणी बीमरसाठी बीमर चेक करायचं आहे. बीमरसाठी पंचांद्वारे या ठिकाणी मात्र नक्कीच विचारणा केली तिसऱ्या पंचांकडे ऑनफिल्ड अंपायरने. 75 धावा आपण पाहतोय धावफलकावर लागल्या गेल्यात. 4 गड्यांच्या मोबदल्यात 75 धावा.
सायंकाळच्या सत्रात मात्र आकर्षक नक्कीच बक्षिसांचा वर्षाव इथे होताना पाहायला मिळेल खेळाडूंवर. आज मात्र महाअंतिम सोहळा या स्पर्धेचा संपन्न होतो आहे आणि फक्त खेळाडूंवरच नाही तर जिंकणाऱ्या संघाच्या संघमालकांवर देखील या ठिकाणी मात्र बक्षिसांचा वर्षाव आहे आणि नक्कीच एक दैदिप्यमान आयोजित केलेली नेत्रदीपक स्पर्धा म्हणून मात्र या स्पर्धेचा उल्लेख करणं गरजेचं असेल. एक चांगली दर्जेदार स्पर्धा आहे. खरं तर आयकॉन आयडॉल जे खेळाडू खेळत नाहीत त्यांच्यासाठी या ठिकाणी मात्र संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यान हा चेंडू मात्र फेअर डिलिव्हरी, तिसऱ्या पंचांचा निर्वाळा येईल. चांगला चेंडू आहे. या दरम्यान आपण पाहतोय मोहसिनच्या बॅटमधून मात्र पुन्हा एकदा एक आक्रमक फटका खेळला गेलाय. खरं तर प्रचंड आक्रमक हा फलंदाज आहे आणि शेवटच्या षटकात असा एक लॉलीपॉप चेंडू या फलंदाजाला टाकणं म्हणजे नक्कीच संकट ओढावून घेण्यासारखी गोष्ट असेल. दरम्यान आपण पाहतोय 75 धावा धावफलकावर 4 करड्यांच्या मोबदल्यात 75 बनवले गेल्यात. षटक क्रमांक 5 अंतिम महत्त्वपूर्ण षटक आणि या षटकातील काही चेंडूंचा खेळ इथे मात्र बाकी असणार आहे. टॉपर्समधली लढाई आहे. कुठला संघ फायनलमध्ये प्रवेश करणार हे मात्र उत्तर आपल्याला ही मॅच संपल्यानंतर याचं उत्तर आपल्याला मिळेल. मात्र त्यासाठी संघर्ष मैदानावर जारी आहे. हा टप्प्याचा चेंडू आहे. डीप पॉइंटच्या दिशेला अप्पर कटचा लाजवाब फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावफलक आपण पाहतोय 81 धावा धावफलक आहेत. मोहसिनचा खेळ तुम्ही या इनिंगमध्ये पाहिला तर पहिले काही षटकं तो अतिशय शांत खेळला आणि आता मात्र आक्रमक धोरण त्यानं अवलंबलंय. ती अगोदरची शांतता होती ती मात्र वादळापूर्वीची शांतता होती आणि आता मात्र वादळ या ठिकाणी मैदानावर येताना देखील आपण पाहतोय. या दरम्यान पुन्हा एकदा सुरेख फटका आणि या दरम्यान आपण पाहतोय 3 षटकार लागोपाठ खेळले गेलेत आणि धावफलक जाऊन पोहोचेल 87 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. याच फलंदाजाच्या नावावर विक्रम आहे. एकाच सामन्यात तब्बल 3 वेळा षटकार हॅट्रिक एकाच सामन्यामध्ये त्याने खेळली होती आणि शेवटच्या षटकात देखील महत्त्वपूर्ण क्षणी तो ती कामगिरी करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा आक्रमक धोरण त्यानं स्वीकारलं अवलंबलं आणि लागोपाठ 3 षटकार या शेवटच्या षटकात त्याने खेळून काढलेत 87 धावा धावफलकावर. या दरम्यान लागोपाठचा चौथा मिड विकेटच्या दिशेला नो चान्स चेंडू सीमा पार षटकार. आपण पाहतोय निर्धारित 5 षटकांचा खेळ संपलाय.